तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंटमध्ये. तर बघा, भरपूर साऱ्या मिसअंडरस्टँडिंग होत आहेत. मंथन परीक्षा 2026 चा मी सांगितलं होता मागच्याच व्हिडिओमध्ये का रिझल्ट लागलेला आहे. आता भरपूर प्रश्न विचारतायत, रिझल्ट बघायचं कुठे, रिझल्ट कोणाकोणाचा दिसत नाहीये, रिझल्ट कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा लागलाय, रिझल्ट कसा कसा बघायचा, रिझल्ट बघण्यासाठी काय काय लागेल, या सर्व गोष्टींचा आपण काय करू इथे सोल्युशन घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचंय. आता एक गोष्ट लक्षात घ्या की कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा लागलाय. आता सध्याच्याला आपण छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्याचा पण निकाल लागलाय, त्याचबरोबर नाशिक जिल्ह्याचा पण हा रिझल्ट लागलाय. आता बाकी जिल्ह्यांचा दाखवत का बरं नाही, तर बाकी जिल्ह्यांचा दाखवत याच्यामुळे नाहीये की आपल्याला उद्या दुपारपर्यंत, म्हणजेच आज आपली आहे 30 तारीख, तर उद्या 31 तारीख 2 वाजेपर्यंत टाइम आहे की 31 तारीख 2 वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यांचा काय आहेत निकाल इथे लागून जाणार आहेत. आता टप्प्याटप्प्याने काही काही जिल्ह्यांचा हा रिझल्ट लागतोय. 31 तारखेला किती वाजता, 2 वाजेपर्यंत, म्हणजे 31/3/2026 ला 2 वाजेपर्यंत आपला रिझल्ट लागून जाणार आहे सर्व जिल्ह्यांचा. आता रिझल्ट लागलाय की हे कसं कन्फर्म करायचं, आता मी तुम्हाला एक रिझल्टचा शीट आहे ते काढून दाखवणार आहेत. व्यवस्थित रित्या लक्षात द्यायचं, रिझल्ट काढायचं कसा, रिझल्ट बघायचा कसा. आता बघा, व्यवस्थितरित्या इथे बघायचं की रिझल्ट बघायचं कसं आहे. लक्षात घ्या, आपल्याला इथे टाकायचं काय, मंथन वेलफेअर फाउंडेशन, मंथन वेलफेअर फाउंडेशन हे आपण टाइप केल्यावर आपल्याला कोणत्याही साइट्सवर आपल्याला काय करायचं, सर्च करायचं. आपण सर्च केल्यानंतर त्यांचा डॅशबोर्ड वगैरे व्यवस्थितरित्या ओपन होऊन जाणार आहेत. पहिलीच वेबसाईटवर आपण काय करायचं, क्लिक करायचं. त्यांच्या ओपन झाल्यावर व्यवस्थितरित्या आपल्याला डेस्कटॉप त्यांचा रेडी होऊन जाईल. आता ही त्यांची गव्हर्नमेंट ऑथराइज साइट. आता पहिल्याच याला आपल्याला आलाय काय, इंटरिम रिझल्ट 2026. इथे आपण क्लिक करायचंय. सगळे रिझल्ट आपल्याला इथेच भेटतील. आता इथे दिलेले आहेत, सूचना वाचून घ्या एकदा. काय की रिझल्ट अपलोड पूर्ण झालेल्या जिल्ह्यांची यादी साठी येथे क्लिक करा. आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यांची यादी आपल्याला इथे स्पष्ट झाली, तर कोणते कोणते जिल्हे इथे झालेत आपण बघूयात. बघा, तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यांची झालेली आहे यादी, निकाल यादी कोणत्या कोणत्या, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, मुंबई उपनगर, नागपूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, पालघर, गोवा, जळगाव, नंदुरबार, नाशिक, धुळे, एवढ्या सर्व जिल्ह्यांची काय झालेली आहे यादी इथे प्रस्तुत झालेली आहे. तर सर्वांनी एवढ्या सर्व जिल्ह्यांची यादी इथे आहे, तेवढ्यांनी सर्वांनी बघून घ्यायचे. आता पुढील परीक्षा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 ला आहेत, बरोबर. तर आता रिझल्ट कसा बघायचा, रिझल्ट काय करायचं, इथे क्लिक करायचं. इथे तुमचा मोबाईल नंबर किंवा स्टुडंट आयडी टाकू शकतात. स्टुडंट आयडी हा तुमचा 6 अंकी आहे. इथे मी तुम्हाला टाकून दाखवतोय, बघा. इथे स्टुडंट आयडी टाकला की आपल्याला इथे लगेच प्रेस करून रिझल्ट दिसणार आहेत. बघा, आता इथे आपल्याला रिझल्ट आहेत शिव दादासाहेब सोनवणे. इंटरिम रिझल्ट आउटस्टँडिंग आहेत. आउटस्टँडिंग म्हणजे 4th क्लास मराठी मीडियम, 85.33% आहेत, A+ ग्रेड आहेत. त्याच्यानंतर पेपर 1 चे 122 मार्क, पेपर 2 चे टोटल 300 पैकी 256 मार्क्स. शिव दादासाहेब सोनवणे, पूर्ण आपल्याला डिटेल्स वगैरे त्यांची इथे येऊन जाते, बरोबर. तुम्हाला समजलं. इथे व्यवस्थितरित्या तुमचा रिझल्ट तुम्ही व्यवस्थितरित्या चेक करू शकतात. आणि अजूनही काही अडचणी तुमच्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा सर्वांना. थँक्यू.